रामटेकच्या गडावर कोण बाजी मारणार? रामटेक लोकसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्ष आपापल्या शक्तीने स्वतःचा प्रचारात झोकून दिले आहे। उमेदवारांची संख्या जरी बरीच असली तरी मुख्य लढत ही 3 ते 4 उमेदवारात दिसत आहे। सध्याची परिस्थिती बघता शिवसेना शिंदे गट व महायुतीचे उमेदवार राजू पारवे, काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे, काँग्रेसचे बंडखोर व वंचित बहुजन आघाडी समर्थित किशोर गजबे व बसपाचे उमेदवार संदीप मेश्राम याच उमेदवारांना प्रचाराच्या मैदानात लोकांचा पाठिंबा बघायला मिळतो आहे। इतर उमेदवारांनी निवडणुकीत फॉर्म जरी भरला असला तरी प्रत्यक्ष प्रचारातून ते गायब दिसत आहेत। वेळेत फॉर्म वापस न घेतल्याने वंचितच्या शंकर चहांदेची बटन ही ईव्हीएममध्ये सेट असणार, यावेळी तेही किती मते खातात यावर हे समीकरण अवलंबून आहे। नागपूर ग्रामीणचे रामटेक क्षेत्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे कद्दावर नेता सुनील केदार यांच्या प्रयत्नावर ही निवडणूक अवलंबून असल्याची धुसफूस जनतेत सुरू आहे। भाजपला तेली समाज व काँग्रेसला कुणबी समाजाचे भरघोस समर्थन या जागेवर मिळेल असं बोललं जात आहे। मागासवर्गीय व आदिवासींची मते 3 ते 4 उमेदवारात विभाजित होणार अशी जनतेत चर्चा आहे। शेवटी जनतेत चर्चा एकच रंगत चालली आहे की केदार समर्थित उमेदवार श्यामकुमार बर्वे रामटेकचा गड राखणार की बावनकुळे समर्थित उमेदवार राजू पारवे हा गड जिंकणार की तिसरा उमेदवार बाजी मारून घेऊन जाणार। खऱ्या अर्थाने रामटेक लोकसभेची लढत दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे। बर्वे की पारवे की गजबे की मेश्राम, उमेदवारांसाठी विकासाची दारे खुली करणारी ही पंचवार्षिक योजना कुणाच्या पारड्यात जाईल हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार जनतेलाच।